हे अनंता रे, हे अनंता रे, हे अनंता, तुझं मी सांगतस अनंता, पाहे पा कान्हो पात्रा पवित्रा. अनंत या मुलीसारखी पवित्र वस्तू नाही. माझ्या पायावर जीव दिला अंत कालेची मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम. गीतेमध्ये श्लोक आहे भगवंताचा. ते बघ मी सांगितलंय अर्जुनाला, हे अनंता या मुलीची माती वाळवंटात करू नका, हिला मंदिराच्या बाहेर फेकून देऊ नका, मग हिची माती मंदिरात करा उजव्या हाताला. नीट ऐका. काळ जिंकला, क्रोध जिंकला, काम जिंकला, मिळालेल्या संधीचं सोनं केलं. आणि जिवंतपणे करावं लागतं बरं काय. तुम्ही सगळे तरणी बांड पोरं ऐकतात, सगळ्याच्या कानापर्यंत माझा आवाज येतोय, ऐका. जिवंतपणे शेवट गोड कुणाचा होत. आपल्या इंदापूरला तुकोबारांच्या पालखीचा मुक्काम असतो आणि आपल्याकडून ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या जातात. संतांच्या जी दिंड्या जातात ना, दिंड्या त्या भजन करत जातात. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. आमच्या ज्या दिंड्या आहेत ना, खूप गोड भजन करतात. या वर्षी तर इतक्या दिंड्या गेल्या, भजन करत गेले. आणि या ज्या दिंड्या जातात, अशी एक दिंडी जुन्या काळामध्ये मंगळवेढा गावाला मुक्कामाला थांबली होती. आमच्या साहेबांचा मतदारसंघ आहे सांगोला बापूंचा. मंगळवेढा आहे 40 किलोमीटर पंढरपूर पासून, 40 ते 50 किलोमीटर अंतरावर. आणि त्या मंगळवेढ्याला दिंडीचा मुक्काम पडला होता. जरा ऐका, जिवंतपणे शेवट गोड कुणी केला. आणि दिंडीच्या मुक्कामाला सगळी गर्दी झाली होती. गावातल्या प्रत्येक दारामध्ये रांगोळी काढली होती. वारकरी येणार आहेत, संत येणार आहेत. प्रत्येकाच्या घरी स्वयंपाक बनवला होता. प्रत्येक घर त्याची वाट पाहत होतं. कुणाच्या घरी 4 वारकरी, कुणाच्या घरी 2 वारकरी, कुणाच्या घरी असे वारकरी जेवायला जाणार होते. प्रत्येकाच्या दारामध्ये फुलं टाकली होती, प्रत्येकाच्या दारात सडा टाकलेला होता. आनंदी आनंद होता. पण त्या मंगळवेळ्यात एक घर होतं की त्या घराच्या समोर रांगोळी नव्हती, त्या घराच्या समोर कुठलीही सजावट नव्हती. ते घर एका वेश्येचं होतं. श्यामा नायकीनी त्या वेश्येचं नाव होतं. आणि तिच्या पोटी 16.5 वर्षाची एक सुंदर मुलगी कान्होपात्रा नावाची. तिनं आपल्या आईला विचारलं, आई 5-6 वर्षापासून जसं मला कळायला लागलं तसं पाहते आई, हे गावामध्ये दिंडी आली ना, हे सगळ्या दिंडीचं वारकरीचं स्वागत करतं, गाव जेवायला नेतं. आपल्या घरी का ग कुणी येत नाही? हे आई, आपल्या दारात का ग वारकरी येत नाही? हे आई, का ग आपल्या घरी असं कुणी येत नाही? तर त्या आईनं सांगितलं, अगं कान्होपात्रे, तू एका वेश्येची मुलगी आहे. तुझा जन्म अपवित्र कुळात झालाय. तुला आई सांगता येते पण बाप सांगता येत नाही. आपण अपवित्र आहोत. आपल्याकडून कर्म चुकलंय, त्यामुळे आपल्याला समाजानं उपेक्षित केलं. त्यामुळे आपल्या घरी वारकरी येत नाही. मग बाबा मला तर कीर्तनाला जाता येईल नाही, मला बाबांचं कीर्तन ऐकायला जाता येईल. म्हणून ती पोर गावामध्ये कीर्तन ऐकायला आहे. 1 तासाचं कीर्तन असतं दिंडीमध्ये, 1 तासाचं. माझ्याकडे बघा, कीर्तन सुरू झालं. भरत महाराजांनी ती पोरगी मागच्या कोपऱ्यामध्ये बसून कीर्तन ऐकत होती. ती मुलगी इतकी सुंदर होती दिसायला. सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला तर कमळ उमलायचं, आणि पान खाल्लं तर गळ्यातून दिसायचं. आपल्या बायकासारखी नाही, डांबरी मेनकापडी काळी बेंद्री, ती आपली आहे. अशी नाही, पहा ती कवाडाकडे चालली बिताडाकडे, अशी एक डोळा एकना किधर बी देखणं असली नाही बरं का. इतकी छान सुकलेलं कमळ हात, सुकलेलं कमळ हाताने उमलाव अशी त्वचा होती तिची. पण दुर्भाग्य बघा, तिचं आई माहिती आहे, बाप माहिती नाही. अशा अपवित्र कुळात आसाराम महाराज जन्माला आले. काय करावं? कीर्तन ऐकायला बसली आणि कीर्तनकार सांगायला लागला की या विश्वामध्ये सगळ्यात सुंदर पांडुरंग आहे. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, कानी कुंडल
मकराकार मकराकार रूप सावळे सुकुमार. म्हटले तो देव सुंदर, ज्याला पाहायला चाललो ना आपण, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशी कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी. त्याच्यासारखा सुंदर नाही. विश्वाचा मालक सुंदर आहे अशी प्रमाण यायला लागली. पूर्ण कीर्तनात ऐकलं, तिनं विचार केला, बाई मी तर फार सुंदर आहे, माझ्यापेक्षा माझा विठ्ठल सुंदर असेल, माझ्यापेक्षा हा पांडुरंग सुंदर असेल, माझ्यापेक्षा छान असेल. ज्याला गर्व झालेला असतो ना, माझ्यापेक्षा छान असेल का. म्हणून ती पोरगी संतांच्या कीर्तन ऐकून दिंडीमध्ये पंढरपूरला गेली. ऐका जरा, दर्शन करत दर्शन करत दर्शन करत देवाच्या समोर आली. डोळे भरून तिनं देव पाहिलं तर देव तिला काळा दिसला. ठाईचाची काळा अनादी बहु काळा. आमचा देव दिसायला काळा आहे. आणि जसा देव पाहिला तिचा भ्रमनिराश झाला. ती म्हटली, बाई कीर्तनकार तो लय सांगत होता, सुंदरण राजसकुमारण गोंडसन निळान लय गोड, आणि हा तर काळा आहे. पण चला म्हटले आल्यासरशी दर्शन करून जाते. म्हणून ती 16.5 वर्षाची पोरगी देवाच्या पायाला मस्तक नाही लावलं तिनं. माझ्याकडे बघा, हे जे बोट आहे ना, हे बोट असं आल्हाद मांडलं. कुणाचा शेवट गोड होतो ऐका. असं बोट आल्हाद मांडलं, आणि जसं बोट आल्हाद मांडलं तसं चमत्कार असा झाला. आमचा देव इतका सुंदर आहे, कानोपात्रेचं इतकं सुंदर बोट देवाच्या पायावर पडलं. जसं बोट पडलं तसा पायाला कानोपत्राच्या बोटानं खड्डाच पडला. बाई, माझ्या बोटानं खड्डा पडतो या पायाला. सामान्य देव नाही, हा विश्वाचा मालक आहे. ती पोरगी घरी नाही आली. 16.5 वर्षाची. मी कुणाच्या कुळात आहे याचा विचार तिने केला नाही. मग पायात घुंगरं बांधले, गळ्यामध्ये विणा घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, आणि 16.5 वर्षाची पोरगी मंदिरात नाचून भजन करायला लागली. तिचं दिसणं, तिचं नाचणं, तिचं गाणं लोकांना आवडायला लागलं. कैलास महाराजांचा आवाज, ओंकार महाराजांचा आवाज, भरत महाराज, आसाराम महाराजांचा पखवाज लोकांना आवडत असतो. लोक म्हणत असतात वा, असं म्हणतो की नाही तसं लोक म्हणाले, वा काय मुलगी नाचते, काय मुलगी गाते, किती गोड भजन करते. सगळं लक्ष तिच्याकडे जायचं, अखंड भजन करायची. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. अखंड नाचते. वेश्येची मुलगी, हा वेश्येची, बाप माहिती नाही तिला, अशी पोरगी नाचते. तिचं दिसणं, तिचं गाणं लोकांना आवडतंय. आणि नेमकं कर्नाटक राज्याच्या ताब्यात होतं पंढरपूर, आणि कर्नाटकचा राजा बिदर होता. त्या बिदरच्या बादशाची नजर पडली त्या मुलीवर. कोणाची मुलगी आहे? वेश्येची मुलगी आहे. इथं का नाचते? म्हटले संताचं कीर्तन ऐकून देवाच्या पायावर प्रेम करते. एक काम करा म्हटले, आपल्या दरबारात नाचायला घेऊन येईल, पट्टराणी बनवू, तिला वाटेल ते देऊ. इथं काय नाचून फायदा? वाऱ्यासारखी बातमी आली पोरीच्या कानावर की राजा मला त्याच्या दरबारात घेऊन जाणारे, पोरगी पुढे पकडणारे मागे, पोरगी पुढे पकडणारे मागे. 16.5 वर्षाची मुलगी पुढे पडत होती, पकडणारे मागे होते. ऐका रे. आणि 16.5 वर्षाच्या पोरीनं देवाच्या पायाला आपलं मस्तक लावलं. पकडणारे येताना पाहिले, जसं मस्तक लावलं तसं आपला प्राणच देवाला देऊन टाकला. लोटण्याचा प्रयत्न केला तर प्रेतच खाली पडलं. बापरे, कुणाची मुलगी आहे? अहो मंगळवेड्याची आहे, एका वेश्येची. मंदिराच्या बाहेर काढा. एक ब्राह्मण म्हटले देवाला अभिषेक घालावा लागेल. एक ब्राह्मण म्हटले अभिषेक घालून देवाची पूजा करा. एक ब्राह्मण म्हटलं जे श्लोक सुरू झाले. मंदिरात काही कमी ब्राह्मण नाहीत महाराज, सगळ्या ब्राह्मणाचे श्लोक सुरू आहे. मध्यम गुरुमवरांच्या वा म्हणजे जनार्दन गोविंद सहस्राक्ष म्हणमाली हलायुध गोवर्धन ऋषिकेश. या मुलीला बाहेर काढा, याची हिची माते वाळवंटात करा, हिला मंदिराच्या बाहेर फेकून द्या. देवाला पाठवले. एक विद्वान ब्राह्मण होते प्रल्हाद शास्त्री नावाचे, त्यांना अनंत शास्त्री म्हणायचे. ते मंदिरात आले. ते म्हटले असलं काही करू नका, एक काम करा,
ह्या पोरीचं प्रेत मंदिरात ठेवा, शेजारी मी झोपतो आणि देव जे सांगेल ते करतो. पूर्वीच्या काळातल्या साधूला देव बोलायचा, ओरिजिनल होते ना, ओरिजिनल देवासाठी जगणार. पैसे घेणारे आमच्यासारखे नाही, आम्ही डुप्लिकेट. ओरिजिनल ते बरं का. मधल्या गाभारात प्रेत ठेवलं, शेजारी अनंत शास्त्री झोपले आणि रात्री 1 वाजता विटेवरच्या अनंतानं झोपलेल्या अनंताला आवाज दिला, हे अनंता रे, हे अनंता रे, हे अनंता, तुझं मी सांगतस अनंता, पाहे पा कानो पात्रा पवित्रा. अनंता, या मुलीसारखी पवित्र वस्तू नाही. माझ्या पायावर जीव दिला अंतकालेची मामेव, स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम. गीतेमध्ये श्लोक आहे भगवंताचा, ते बघ मी सांगितलंय अर्जुनाला, हे अनंता, या मुलीची माती वाळवंटात करू नका, हिला मंदिराच्या बाहेर फेकून देऊ नका. मग हिची माती मंदिरात करा उजव्या हाताला. नीट ऐका, उजव्या हाताला माती करण्यात आली. ऐका रे, महाराष्ट्रातली माणसं आहेत आपण. उजव्या हाताला माती केली, जिथं तिची माती केली तिथं एक झाड उगवलं. या घटनेला 750 वर्ष झाले. साखल दंडानं ते झाड बांधून ठेवलेलं आहे. पांडुरंगाच्या मंदिरात तुम्ही बारीला लागून दर्शनाला गेलात ना, तर तुमचं पहिलं कपाळ कानोपात्रेच्या झाडाला लागतं आणि मग देवाच्या पायाला लागतं. तुम्ही जाता कुणाच्या दर्शनात? जोरात वाजा, जोरात. तुम्ही जाता कुणाच्या दर्शनाला? देवाची. तुम्ही वारी कुणाची करता? देवाची. तुम्ही पूजा कुणाची करता? देवाची. आणि तुम्हाला पहिलं दर्शन कुणाचं मिळतं? एका वेश्येच्या मुलीचं मिळतं. का? जिला बाप माहिती नाही, अशा अपवित्र कुळातली पोरगी अखंड भजन करते, देवाच्या पायावरती प्रेम करते, मंदिरात जागा मिळते. तिनं म्हटलं पाहिजे, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. हो मंडळी, हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.